हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अशोक चव्हाण आजच भाजपामध्ये प्रवेश करणार। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 12 वाजता पक्षप्रवेश। काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर सुद्धा भाजपमध्ये जाणार। मोदींचं यश मान्य केलंच पाहिजे। मोदींच्या काळामध्ये देशात मोठे प्रकल्प उभे। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची लोकमत वृत्तपत्राला मुलाखत। चव्हाणांकडून पंतप्रधान मोदींच्या कामांचं कौतुक। पक्षात मनमानी कारभार। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं तयारी नव्हती। आंदोलनाची वेळ असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू। मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवरही रोष व्यक्त। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित असणार। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं। विजय वडेट्टीवारांचा दावा। इतर पक्षातील नेते पळवून भाजप घर सजवतंय, वडेट्टीवारांची टीका। भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसेंचे प्रयत्न सुरू। भाजप नेते गिरीश महाजन यांचा मोठा दावा। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर बैठक। राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक। पृथ्वीराज चव्हाण आणि इतर ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार। माझ्या जीवाला काही झाल्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार। राजन विचारेंचं ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरेंना पत्र। ठाण्यातील गुन्हेगारांची परेड काढण्याची विचारेंची मागणी। मुंबईत उद्या काँग्रेस आमदारांची बैठक। डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातांचे प्रयत्न। काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। जरांगेंच्या उपोषणाचा आज 4था दिवस। तब्येत खालावली। रात्री जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जरांगेंची भेट घेतली। श्रीकृष्णा पांचाळांकडून जरांगेंना पाणी पिण्याची विनंती। उद्धव ठाकरेंची आज नगरच्या राहुरी आणि श्रीरामपूरमध्ये सभा। ठाकरे शनी शिंगणापूरमधील मंदिरामध्ये दर्शन घेणार। राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याचा आज 3रा दिवस। ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन देवस्थानच्या विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दुपारी 12 ते 2 पर्यंत वाहतूक ब्लॉक। गॅन्ट्री बसवण्याचं काम असल्यानं वाहतूक बंद राहणार। मुंबईतील म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांसाठी 24 फेब्रुवारीचा सोडत। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1000 घरांचा समावेश। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।